उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी दलित चळवळीतील नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून रस्त्यावरच्या लढाईसाठी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन रिपब्लिकन युवा सेनेचे युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी केले। कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे उपवर्गीकरण हवे की नको याविषयी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता। त्यावेळी ते बोलत होते। विविध पक्षात मंत्री आमदार आहेत, पण एकाही आमदाराने विधानसभेत उपवर्गीकरण बाबत चकार शब्दही काढला नाही। हे दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। जी आपली घडणारी पिढी आहे, जे आपल्याला आरक्षण भेटलंय आणि आपले समाजाची जी मुलं आहेत, पोरं आहेत, ती जी आता तरक्की करतायत, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, खूप मोठमोठे बिझनेस असू दे, तिकडे तिकडे ते लोक पहिल्या क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती, तिकडे आपल्याला खूप अडचण होणार। आपल्याला आपल्या नातेवाईकांना, आपल्या आजी आजोबांना, आपल्या मुलांना सर्वांना समजावं लागेल की आपल्याला आता आपला निळा झेंडा हातात घ्यावा लागणार आहे आणि हा निळा झेंडा हातात घेऊन आपल्याला आता रस्त्यावरती उतरावं लागणार आहे। कारण की इकडचं जे मनुवाद सरकार आहे ते दिवसेंदिवस एकच प्रयत्न करते की या समाजाच्या लोकांना कसं विभाजन करून या लोकांना वेगवेगळं करायला पाहिजे। आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, पण फक्त आंबेडकरीवादी पक्ष 100-160 आहे आणि या लोकांना माहिती आहे, या लोकांना विभाजन केलं, या लोकांना वेगवेगळ्या नेत्यांखाली टाकून दिलं की हे लोक कधी एकमेकांचा चेहरा बघणार नाहीये। म्हणून आता या उपवर्गीकरणासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच नेता खंबीरपणे आपल्या मागे उभा आहे, आपल्या सोबत उभा आहे, ते म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर। इतर अनेक नेते ते लोक बोलत सुद्धा नाहीयेत किंवा काही लोक टाळाटाळ करतायत या मुद्द्यावरती बोलायला। जूनच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये रिपब्लिकन सेनेतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी किंवा अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनाला आपल्या सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागणार आहे। पण मी आपल्या सर्वांना विनंती करतो, त्या आंदोलनामध्ये आपण हे आंदोलन रिपब्लिकन सेना करते म्हणून नाही उतरायचा असा निर्णय घेऊ नका। हे आंदोलन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी करतोय, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करतोय, आपल्या हक्कांसाठी करतोय आणि यासाठी आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागणार आहे। याची आपल्या सर्वांना नोंद घ्यावी लागणार आहे। कारण की आज आपल्या सर्वांना माहिती आहे, हा काळ सुद्धा एकदम खतरनाक आहे की इकडचे जे मनुवाद सरकार आहे हे इकडच्या प्रस्थापित पक्ष जे असतील, जे महाराष्ट्रातले विविध पक्ष जे फक्त महाराष्ट्रातले असतील, जे दुसऱ्या स्टेट्स मधले पक्ष आहेत, त्या सर्व पक्षांना सुद्धा फोडण्याचं काम इकडचं हे सरकार करतंय। आपल्याला लोकशाही टिकवायची आहे, आपल्या सर्वांना एकसाथ यायचं आहे आणि आपल्या सर्वांना एकसाथ घेऊन ही लढाई लढायची आहे। आणि आज खास करून रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, माझी सर्व पदाधिकाऱ्यांना एवढी विनंती करतो, ती आली आहे कारण की या लोकांना माहिती आहे की सर्वात खतरनाक समाज म्हणजे कुठला असेल तर तो आंबेडकरी समाज असेल। आपला इतिहास आपण बघितला तर आपल्या पूर्वजांनी भीमा कोरेगाव घडवले, आपल्या पूर्वजांनी, आपल्या सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिल घडवली आहे आणि आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढवावं लागेल, ते म्हणजे उपवर्गीकरणासाठी लढावं लागेल। इकडच्या मनुवाद सरकारला ज्यांचा डर आहे ते म्हणजे आंबेडकरवाद्यांचा डर आहे। मी इकडच्या सर्व आंबेडकरी अनुयायांना विनंती करतोय की कुठलाही पक्ष न बघता, कुठलाही नेता न बघता आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनात ठेवूया आणि त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे या भारत देशासाठी विजन आहे, त्यांचं जे या समाजासाठी विजन आहे, त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया। आम्हाला अपेक्षित असं आहे की जे प्रमुख पदाधिकारी त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर निवडीच्या अनुषंगाने आम्ही जी काही भूमिका ठरवलेली आहे, नवीन कार्यकारिणी आल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहोत,
प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद करतो, त्यांचे विचार ऐकून घेतो, तिथले जो कोणी पदाधिकारी असतील मागचे त्यांच्या कामाचा आढावा घेतो, कशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत काम केले, पक्ष कशा पद्धतीने वाढला पाहिजे, लोकांच्या उपयोगी आपण कसं पडलं पाहिजे, या दृष्टिकोनातून कोणाकडे कुठले प्लॅन आहेत हे जाणून घेतो, याचा एक अहवाल तयार करतो. आमची सगळी टीम बसते, त्यानंतर विचार विनिमय करून हा अहवाल श्रेष्ठीकडे पाठवला जातो आणि त्यानंतर त्याच्यावरती निर्णय होतो. ही प्रक्रिया आम्ही आत्मसात केलेली आहे आणि ती राबवत आहोत. एक प्रक्रिया करत असताना थोडासा विलंब होतो, परंतु एक चांगली दिशा आपल्याला जर जायचं असेल, चांगल्या मार्गाने जायचं असेल तर थोडा आपल्याला ट्रॅक बदलणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ट्रॅक बदलत असताना जसं रेल्वेचा ट्रॅक बदलला की खडखडाट होतो, तो थोडा खडखडाट होत असतो, तो थोडा सहन करावा लागतो. त्यामुळे जे कोणी विधानसभेसाठी इच्छुक असतील, जे कोणी लोकसभेसाठी इच्छुक असतील, जे महिला कार्यकारिणीसाठी इच्छुक असतील, या सगळ्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक दुसरी भूमिका, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, आता हे नवीन प्रकार आपल्या संघटनेमध्ये आहे. कदाचित त्याचा प्रश्न आपल्यालाही पडला असेल की हे काय आहे.